हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक लॉज ऑफ मोशन. आपण लास्ट लेक्चरला लॉज ऑफ मोशनमधला एक महत्त्वाचा पॉईंट बघितला होता, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, किंवा काही फोर्स रिलेटेड काही कंपॅरिझन आपण डिस्टिंग्विश केलेला होता. फोर्स आपण ज्याला की आपण रिअल फोर्स, सुडो फोर्स म्हणतो, किंवा रिअल आणि इमॅजिनरी फोर्स म्हणतो. त्याचबरोबर आपण कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बघितला, किंवा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, असे जे काही आपले मेन फोर्सेस आहेत त्या फोर्सेसपैकीच काही फोर्सेस वेगवेगळ्या पद्धतीनं डिवाइड केली जातात, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. तो कंपॅरेटिव्हली स्टडी बघितला आणि त्याच्यानंतर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटचं थोडंसं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पण बघितलेलं होतं. त्याच्या रिलेटेड आपण एक न्यूमेरिकलसुद्धा बघितलं. सेम तशीच एक 2-3 न्यूमेरिकल अजून आहेत, ती पुढं कंटिन्यू करूया. ही सगळी न्यूमेरिकल जी आहेत ती टेक्स्टबुकमधली अनसॉल्ड न्यूमेरिकल्सपैकी आहेत. तुम्ही सॉल्ड न्यूमेरिकल जे आहेत ती तुम्ही स्वतः सॉल्व करायचे. अनसॉल्ड न्यूमेरिकल्स आहेत त्या प्रत्येकाचा आन्सर मी तुम्हाला लेक्चरच्या मधून देत जाईन. ओके, सो आपण पुढचं न्यूमेरिकल डिस्कस करूया. बुकमध्ये हे न्यूमेरिकल आहे. तुम्ही आधी, मी इथं सुद्धा न्यूमेरिकल देतो सगळ्यांना, तुम्ही आधी ते न्यूमेरिकल व्यवस्थित लिहा आणि मग मी आन्सर कशा पद्धतीनं सांगतोय हे व्यवस्थित बघा. ओके, variation of a force in a certain region is given by F is equal to 6x square minus 4x minus 8. एक फोर्सचं इक्वेशन दिलेलं आहे. इट डिस्प्लेस अन ऑब्जेक्ट फ्रॉम 1 मीटर टू 2 मीटर. डिस्प्लेसमेंट दिलेला आहे इन दिस रिजन. सो कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ वर्क डन. आपल्याला फोर्सचं इक्वेशन दिलेलं आहे आणि तो फोर्स अप्लाय केल्यानंतर एखादा ऑब्जेक्ट कुठून कुठपर्यंत डिस्प्लेस होतोय हे सुद्धा दिलेलं आहे. सो फोर्सचं इक्वेशन आहे 6x square minus 4x, 6x square minus 4x, then minus 8. This is the equation. आणि डिस्प्लेसमेंट दिलेलं आहेत. एक दिलेला आहे x1 1 मीटर आणि x2 म्हणूया 2 मीटर. लक्षात येते का बघा, दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेली आहे, दोन पोझिशन्स आपल्याला दिल्यात असं आपण कन्सिडर करूया. सो कॅल्क्युलेट द वर्क amount of work done in this particular case. So we have to calculate the work done. ओके, आपण काल वर्क डनचा फॉर्म्युला बघितला. वर्क डन इज इक्वल टू W म्हणूया इंटिग्रेशन ऑफ, काल बघितलं होतं S1 टू S2 देन F बार डॉट dx बार असं आपण म्हणतो. आता S1 आणि S2 आपले काय होते, काल लिमिट होते बघा, डिस्प्लेसमेंट होते इथून इथपर्यंत, फोर्स होता, डिस्प्लेसमेंट होतं. सेम जर आता हे डिस्प्लेसमेंट कन्सिडर करावं लागेल ना, सॉरी लिमिट्स कन्सिडर करावं लागतील ना, म्हणजे हेच इक्वेशन आपण x1 टू x2 असं कन्सिडर करूया. एफ बार डॉट डी एक्स बार म्हणून. आता एफ बार दिलेला आहे, हे डिस्प्लेसमेंट 1 टू 2, लोअर लिमिट अप्पर लिमिट. एफ बार दिलेला आहे, इक्वेशन दिलेलं आहे 6x स्क्वेअर मायनस 4x मायनस 8. इक्वेशन बरोबर आहे का बघा, 6x स्क्वेअर मायनस 4x मायनस 8. आणि याचं आपल्याला काय घ्यायचं, आता इंटिग्रेशन घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू dx घ्यावं लागेल. म्हणजे एक्स हे व्हॅरिएबल आहे ना याच्यामध्ये, डिस्प्लेसमेंट व्हॅरिएबल झालं बघा. आता याच्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल मेथड्स हा जो टॉपिक होता याचा इथं रेफरन्स घ्यावा लागतोय, कारण त्या टॉपिकमध्ये आपण इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं असतं हे बघितलेलं होतं. सो आपल्याला आता हे इंटिग्रेशननी सॉल्व करावं लागेल. सो W इज इक्वल टू प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घेऊया. 3 टर्म्स आहेत. पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन 6 तर बाहेर येणार आहे, आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं एक्स क्यूब अपॉन 3. बरोबर आहे का बघा, लक्षात येते. नेक्स्ट मायनस 4 तर बाहेर घेऊया. एक्सचं इंटिग्रेशन असणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2, आणि मायनस 8चं इंटिग्रेशन असणार आहे 8x. सो आपण 6x क्यूब अपॉन 3 मायनस 4x स्क्वेअर अपॉन 2 आणि मायनस 8x. पण आता लिमिट्स प्रत्येकासाठी 1 2 आहेत ना, सो लोअर लिमिट अप्पर लिमिट, लोअर लिमिट अप्पर लिमिट, सिमिलरली लोअर लिमिट अप्पर लिमिट पुट करायचे. सो पहिल्यांदा आपण अप्पर लिमिट पुट करतो ना, एक्सच्या ठिकाणी हे 2 पुट करूया. सो 2चा क्यूब 8, 8/3 मायनस 1, 1/3 म्हणूया. ओके, मायनस 4x स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर म्हणजे 4 अपॉन 2 म्हणूया, आणि मायनस हे सॉरी मायनस 1चा क्यूब म्हणजे 1 अपॉन 2 म्हणूया, मायनस 8x, सो 16 म्हणूया, आणि मायनस हे लोअर लिमिट
1. ठीक आहे. जर हे सॉल्व करायचं झालं तर हे किती होणार बघा, हे वरच्यामध्ये हे मायनस करा. सो 7/3 करूया, हे -4 इंटू ब्रॅकेट हे 3/2 होईल आणि मायनस हे 8 होईल. ठीक आहे. हे 18/3 होईल, मायनस हे 6 होईल आणि मायनस हे 8 होईल. ओके. सो हे जर मग इन डिटेल सॉल्व केलं तर आन्सर 6x³ बघा आहे का, हे आपण हवं तर याला 18 असं पुट करू शकतो. सो 18 समथिंग गोना बी रॉंग. आन्सर 0 येते ॲज पर बुक. प्रोसिजर बघा, 6x² आपण x³/3 लिहिलं, लिमिट्स लिहिले, -4 x²/2 लिहिलं, लिमिट्स लिहिले, -8x लिहिलं. ठीक आहे. आपण हवं तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने सॉल्व करू. ठीक आहे. हे आपण 3 हवं तर इकडे घेऊया. सो 2 होईल हे, आणि हे मग आता होईल 8 - 1 होईल. ठीक आहे. हे 2 इकडे घेऊया. सो 2, हे मग 4 - 1 होईल आणि हे 8 बाहेर घेऊया. सो हे 2 - 1 असं जरी करून बघितलं तरी चालेल. सो इट बिकम्स 14, 4 - 3 इट बिकम्स 6, 2 - 1 -8. सो 14 - 40. येस, आता येते बघा. थोडंसं कन्फ्युजन किंवा काहीतरी करेक्शन झालेलं होतं इथं, पण काही हरकत नाही, आपण पुन्हा सॉल्व केलं, होऊ शकतं तसं, डोंट वरी. सो दिस इज अबाउट द वर्क नन. काय केलं बघा. सो आपल्याला एक फोर्सचं इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. लिमिट्स दिलेले आहेत डिस्प्लेसमेंटचे, लिमिट्स फ्रॉम कुठून कुठपर्यंत ते ऑब्जेक्ट डिस्प्लेस होते फोर्स अप्लाय केल्यानंतर. मग फोर्स अप्लाय केल्यानंतर जर ऑब्जेक्ट डिस्प्लेस होत असेल तर काहीतरी वर्क डन होतं ना. सो ते वर्क डन एवढं होतं. इंटिग्रेशन घेतो ना, काल आपण बघितलं होतं. सो सिम्पल फोर्सचं इक्वेशन पुट केलं, dx टाकलं, सगळी इथं व्हॅल्यूज इंटिग्रेशन आधी घेतलं. आपलं फॉर्म्युला माहिती आहे ना, एक्सचं इंटिग्रेशन x²/2, x³ इंटिग्रेशन x⁴/4, अशा टाईपमध्ये आपण इथे इंटिग्रेशन्स घेतले, लिमिट्स पुट केले आणि आपल्याला आन्सर मिळालं 0. हेन्स वर्क डन इन दिस, दस वर्क डन इज 0. सो याचा आपला आन्सर असेल दस वर्क डन इज 0. समजलं का बाबा? व्यवस्थित लिहून घ्या. काही याच्यामध्ये शंका असतील तर तशा नोट डाऊन करून नंतर विचारा. ओके, लेट्स कन्सिडर वन अनदर एक्झाम्पल रिलेटेड विथ द सेम टाईप असं आपण म्हणूया. ठीक आहे. ए पोजिशन डिपेंडंट फोर्स F इज इक्वल टू, सॉरी, टेक्स्टबुकमधलाच क्वेश्चन आहे बघा. वाईल डिक्रीजिंग लिनियरली फ्रॉम 5 न्यूटन टू 3 न्यूटन ए फोर्स डिस्प्लेसेस एन ऑब्जेक्ट फ्रॉम 3 मीटर टू 5 मीटर. क्वेश्चन लिहून घ्या. वाईल डिक्रीजिंग लिनियरली फ्रॉम 5 न्यूटन टू 3 न्यूटन ए फोर्स डिस्प्लेसेस एन ऑब्जेक्ट फ्रॉम 3 मीटर टू 5 मीटर. कॅल्क्युलेट द वर्क डन बाय दिस फोर्स ड्युरिंग दिस डिस्प्लेसमेंट. आता इथं फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची कंडिशन दिलेली आहे आणि याच्यावरून आपल्याला वर्क डन सिमिलरली कॅल्क्युलेट करायचं आहे. पण कंडिशन काय बघा, वाईल डिक्रीजिंग लिनियरली डिक्रीज होतोय फोर्स कुठून कुठपर्यंत, 5 न्यूटन टू 3 न्यूटन. आपण हवं तर याचा ग्राफ काढू शकतो बघा. समजा इकडे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट x म्हणूया, आणि इकडे फोर्स आहे y ॲक्सिसवरती F म्हणूया. 1 2 3 4 5 न्यूटन आणि हे असेल मीटरमध्ये. ठीक आहे. सो फोर्स तरी कमी होतोय 5 न्यूटनपासून 3 न्यूटनकडं, 5 पासून 3 कडे येतोय, पण डिक्रीजिंग लिनियरली येतोय ना, म्हणजे हा असा ग्राफ असेल. आणि डिस्प्लेसमेंट कुठून कुठपर्यंत आहे, 3 to 5. सो 1 2 3 4 5. बघा लक्षात येते का. सो हा आता ग्राफ आपल्याला काय करायचा आहे, 5 ला 3 आहे. सो 5
म्हणजे 5 फोर्स असताना 3 डिस्प्लेसमेंट आहे. नेक्स्ट, आणि 5 डिस्प्लेसमेंट असताना 3 फोर्स आहे. सो हे 5 डिस्प्लेसमेंट आणि फोर्स 3, आणि असा हा फोर्स थोडक्यात काय होतोय, डिक्रीज होतोय. बघा, हा फोर्स डिक्रीज होतोय, डिस्प्लेसमेंट जसं वाढतंय तसं. 3 मीटर डिस्प्लेसमेंट असताना फोर्स किती आहे, 5 न्यूटन आहे. सो आपण म्हणूया फॉर x इज इक्वल टू 3 मीटर, फोर्स इज इक्वल टू 5 न्यूटन, अँड फॉर x इज इक्वल टू 5 मीटर, 5 मीटर असताना फोर्स किती आहे, फोर्स इज इक्वल टू 3 न्यूटन आहे. एवढंच फक्त दिलेलं आहे. आणि विचारलं आहे की वर्क डन, एवढ्या कंडिशनमध्ये वर्क डन किती होईल. सो हे लिमिट झाले ना, याच्यामध्ये वर्क डन किती असेल असं विचारलं आहे. म्हणजे थोडक्यात इथून इथपर्यंतचं वर्क डन म्हणजे बघा, हा एवढा पोर्शन दिसतोय. मग एवढ्या पोर्शनचा आपण काय काढतो, एरिया काढतो. आणि एवढ्या पोर्शनचा जर एरिया आपण काढला तर आपल्याला काय निघतं, वर्क डन निघतं. आपण कालच्या थेरॉटिकल कंडिशनमध्ये बघितले बघा, जसं की आपण व्हेलॉसिटी टाइमच्या ग्राफमध्ये सुद्धा बघितलं होतं की डिस्प्लेसमेंट काढत असताना आपण एरिया काढतो आणि तोच डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो. तसं फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या ग्राफमध्ये आपण जर एरिया फाइंड केला तर त्या एरियाला आपण काय म्हणू शकतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच वर्क डन म्हणू शकतो. म्हणजे एवढा पोर्शन मी शेडेड केलेला आहे, लाईन्स ड्रॉ केलेले आहेत, तेवढ्या पोर्शनचा आपल्याला काय काढावं लागेल, एरिया फाइंड आउट करायला लागेल. सो वर्क डन इज इक्वल टू, फॉर्म्युला आपला तयार. आता एरिया म्हणजे नाव देऊया आपण ABCD असं नाव देऊया. सो वर्क डन इज इक्वल टू एरिया ऑफ ABCDE. एवढ्या पोर्शनचा आपल्याला काय काढावं लागेल, एरिया काढावं लागेल. मग एवढ्या पोर्शनचा एरिया जर आपल्याला काढायचा असेल तर पोर्शन आपल्याला दिसतोय, एक ट्रायंगल दिसतोय वरती आणि एक काय दिसतोय, स्क्वेअर टाईप किंवा रेक्टँग्युलर टाईप दिसतोय आपल्याला. स्क्वेअर टाईपच म्हणूया, 3x3 दिसते ना, सॉरी 2x3 आहे म्हणजे रेक्टँग्युलर आहे असं पण म्हणूया. डझंट मॅटर स्क्वेअर आहे का रेक्टँग्युलर, ते आपल्याला लक्षात येतं फक्त हा काहीतरी स्क्वेअर रेक्टँग्युलर, एरिया सेमच असतो ना, लांबी आणि रुंदी. हा मात्र ट्रायंगल आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट द एरिया ऑफ ट्रायंगल ABE, व्यवस्थित बघा, प्लस एरिया ऑफ रेक्टँग्युलर BCDE. चालेल का बघा, मी इक्वेशन लिहिलेलं बरोबर आहे का बघा. सो दिस इक्वेशन इज नथिंग बट द एरिया अँड इट इज नथिंग बट द वर्क डन. ओके, सो ट्रायंगलचा एरिया कसा काढणार आपण, 1/2 बेस B इंटू हाईट AB. चालेल का बघा, प्लस लांबी आणि रुंदी असं आपण म्हणूया. सो CD इंटू BC म्हणा, कसंही म्हणा, फक्त मल्टिप्लिकेशन काय, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन असं करतो ना आपण. समजतोय का बघा हा फॉर्म्युला. सो हा फॉर्म्युला जर आपण इन डिटेल सॉल्व केला तर आपल्याला एरिया मिळाला आणि त्याच एरियाला आपण काय म्हणू शकतो, वर्क डन म्हणू शकतो. सो आपला आन्सर 8 येते का बघूया बुक प्रमाणे. सो इट इज 1/2. BE किती आहे बघा, BE एवढं किती आहे, हे 2 आहे. AB किती आहे बघा, AB इट इज ऑल्सो 2. बघा आता हे जे आहे ते डिस्प्लेसमेंट आहे ना, हा जो आहे ते फोर्स आहे, मीटर आणि न्यूटन SI युनिटमध्येच आहे. CD चेक करा, CD इट इज 2. BC चेक करा, इट इज 3. सोपा आहे ना सॉल्व करायला, 2 ला 2 कॅन्सल होईल. सो 2 + 6, सो इट बिकम्स 8 जूल म्हणूया आपण. सो वर्क डन इज 8 जूल. म्हणजे जेव्हा फोर्स हा डिक्रीज होतोय, आता हा जो ग्राफ आहे ना हा डिक्रीजिंग आहे ना, आणि त्यात ही कसा डिक्रीजिंग आहे, लिनियरली डिक्रीजिंग, लिनियरली डिक्रीजिंग. ओके, सो जेव्हा फोर्स लिनियरली डिक्रीज होतोय, खाली येतोय कुठून, 5 न्यूटन्स कडून 3 न्यूटनला, बघा 5 न्यूटन आणि 3 न्यूटन, तेव्हा डिस्प्लेसमेंट वाढतंय 3 पासून 5 पर्यंत. असं होऊ शकतं ना, पुल पुश दोन्ही केसमध्ये आपण फोर्स म्हणतो. हा डिक्रीजिंग फोर्स आहे, इन्क्रीजिंग असू शकतो, डिक्रीजिंग असू शकतो. शेवटी फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे म्हटल्यानंतर तिथं काय होणार आहे, वर्क डन होणार. सो ही कंडिशन आपण लिहिली. या कंडिशनला काय फाइंड आउट करायचं आहे, वर्क डन फाइंड करा. सो वर्क डनसाठी आपण एरिया काढतो, आपण काल बघितलं त्या पद्धतीनं जो शेडेड रिजन तयार झाला त्याचा एरिया काढावा लागेल. मग पहिला ट्रायंगल झाला, पुन्हा रेक्टँग्युलर झाला, ट्रायंगलचा काढला, रेक्टँगलचा काढला, दोघांची ॲडिशन करून आपल्याला फायनल आन्सर मिळालं 8 जूल. सो दिस इज द फायनल आन्सर. सो द वर्क डन इज 8 जूल. लिहून घ्या इथपर्यंत सगळं व्यवस्थित. ओके, नेक्स्ट लिहून घ्या क्वेश्चन सगळ्यांनी. थोडासा वेगळ्या पद्धतीनं आहे, थोडासा डिफिकल्ट, इंटरेस्टिंग आहे मात्र.
40,000 liter of oil of density 0.9 gram per cc is pumped for an oil tanker ship into a storage tank at 10 meter higher level than ship in half an hour. What should be the power of the pump? एका पंपमधून ऑइल पिक केलं जातं आणि दुसरीकडे शिफ्ट केलं जातं. सो ते ऑइल जेव्हा पिकअप केलं जाईल तेव्हा त्याच्यासाठी जो काही पंप यूज केला जाईल त्या पंपची पॉवर किती असेल असा क्वेश्चन आहे. चला गिवन पॉईंट्स बघूया आपण. 40,000 लिटर ऑफ ऑइल, 40,000 लिटर म्हणजे हे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम 40,000 लिटर. मग याचं काय करायचं, हे 40,000 आहे तसंच लिहूया इंटू 10⁻³ मीटर क्यूब लिहायचं. म्हणजे लिटरचं कन्वर्जन आपण कशात करूया, मीटर क्यूबमध्ये करूया. सो इट बिकम्स 40 मीटर क्यूब. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम मिळतं बघा या कंडिशनवरून. नेक्स्ट हाईट दिलेले आहे, हाईट इज 10 मीटर. नंतर डेन्सिटी आपण रो म्हणतो ना, सो डेन्सिटी इज वॉट 0.9 ग्राम पर सीसी. आता याचा पण थोडासा अर्थ समजून घेऊया. सो 0.9 ग्राम पर सीसी. सीसीचा अर्थ काय, क्युबिक सेंटीमीटर, म्हणजे सेंटीमीटर क्यूब आहे बघा, हे क्युबिक सेंटीमीटर म्हणतात त्याला सीसी. म्हणजे असं लक्षात ठेवायला बरं पडतं बघा, क्युबिक सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब आहे, सेंटीमीटरचा क्यूब. मग आपल्याला केजी पर मीटर क्यूब करायचा आहे. सो 0.9 आहे तसं ठेवतो मी, इथं केजी लिहितो, जीच्या ठिकाणी के आणला. सो वरती के लिहिला म्हणजे खाली पण के लिहावा लागेल ना. सो खालचा के जर वरती आला तर तो काय होणार आहे, -3 होणार, किंवा हा निघून जाईल बघा, शेवटी ग्रॅमच राहील ना. सो केजी पर. मग ह्यातला सेंटी क्यूब बाजूला काढूया, मीटर क्यूब बाजूला काढूया, झालं का बघा केजी पर मीटर क्यूब. पण ही ॲडजस्टमेंट एवढी झाली तिथं. सो इथं लिहितो रो इज इक्वल टू 0.9 इंटू 10⁻³ आणि सेंटी क्यूब म्हणजे 10⁻⁻6 आणि हे झालं मग केजी पर मीटर क्यूब. सो इट इज 0.9 इंटू 10⁻, हे जर वरती गेलं तर +6 होईल. सो +3 होईल केजी पर मीटर क्यूब होईल, बरोबर का. मग हे जर आपण काढलं तर हा पॉईंट 1 2 3 9000 येते का 900 येईल, सॉरी 1 2 3 इथपर्यंत ना बघा, पॉईंट इथं आहे ना. सो 1 2 3 इथं पॉईंट शिफ्ट होईल म्हणजे 900 येणार आणि हे निघून जाणार. मग राहिलं काय, केजी पर मीटर क्यूब. आता बघा एसआय युनिटमध्ये आलं का, ठीक आहे. म्हणजे याचं कन्वर्जन आपण एसआय युनिटमध्ये केलं. हा झाला रो म्हणजे डेन्सिटी झालेली आहे. नेक्स्ट व्हॉट शुड बी द पॉवर. टाईम एक दिलेला आहे, टाईम 30 मिनिट, हाफ ॲन आवर म्हणते ना, 30 मिनिट म्हणजे 1800 सेकंद. चालेल का बघा. सो वी कॅन राईट टाईम 1800 सेकंद दिलं तर चालेल, येस. आता आपल्याला पॉवर फाइंड करायचे, पॉवर, त्या पंपची पॉवर किती असेल. तर पॉवरचा बेसिक फॉर्म्युला काय लिहितो आपण, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम लिहितो ना. वर्क अपॉन टाइम इज नथिंग बट पॉवर. चालेल का बघा, दिस इज द फॉर्म्युला ऑफ द पॉवर, वर्क अपॉन टाइम. बट मी काल एक तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, पॉवर म्हणजेच आपण प्रेशर इंटू व्हॉल्यूम लिहू शकतो अपॉन टाइम, ठीक आहे. सो पॉवर किती मिळेल बघा आपल्याला, h ρg इंटू व्हॉल्यूम अपॉन टाइम. प्रेशरच्या ऐवजी काय लिहिलं, h ρg लिहिलं बघा, इंटू व्हॉल्यूम अपॉन टाइम. आता चेक करा, h दिला आहे का, हाईट दिलेली आहे, रो माहीत आहे, जी म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इथं घेऊया हवं तर जीची व्हॅल्यू आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं कन्सिडर करू, किंवा 9.8 घेतो ना आपण, 10 घेऊ कॅल्क्युलेशनसाठी. टी म्हणजे हा टाईम घेऊया, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू मिळाल्यात, आपल्याला काय मिळेल, पॉवर मिळेल. म्हणजे हा फॉर्म्युला फक्त कसा आला आणि कसा लिहिला हे समजणं गरजेचं आहे. बघा आता आपण काय लिहिलेलं आहे इथं, वर्कच्या ऐवजी पॉवर इंटू व्हॉल्यूम लिहिलं, ठीक आहे. सो वर्क म्हणजेच पॉवर इंटू व्हॉल्यूम, तर वर्क इज इक्वल टू पॉवर इंटू व्हॉल्यूम का, हे सुद्धा एक क्वेश्चन येणं गरजेचं आहे. वर्क इज इक्वल टू पॉवर इंटू व्हॉल्यूम का लिहिलं आपण, ठीक आहे. सॉरी, वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू व्हॉल्यूम का लिहिलं आपण, हेच आपल्याला समजणं गरजेचं आहे ना. वर्कच्या ऐवजी मी पी व्ही का लिहिलं. पी म्हणजे काय, प्रेशर. आता प्रेशर म्हणजे आपण काय काल बघितलं होतं बघा, फोर्स अपॉन एरिया असतं. चालेल का बघा, वर्क इज इक्वल टू
प्रेशर म्हणजेच काय फोर्स अपॉन एरिया आणि हे काय V म्हणजे व्हॉल्यूम आहे. चालेल. सो हे इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया इंटू व्हॉल्यूम म्हणजे काय असतं एरिया इंटू हाईट किंवा एरिया इंटू लेंथ असते ना. एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम असतं. एरियाला एरिया कॅन्सल होणार. सो वर्क इज इक्वल टू काय झालं फोर्स इंटू हाईट म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. व्हेरीफाय झालं का बघा इथं. जर हा फॉर्म्युला मी असा लिहिला तरी मला शेवटी वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मिळते. चालेल. म्हणजे हा फॉर्म्युला व्हेरीफाय होतोय जर या पद्धतीने सॉल्व्ह केला तर. हे कुठं तर लिहून द्या शॉर्टमध्ये. हे कुठं दिलेलं नाही आहे तुम्हाला बुकमध्ये पण आणि नोट्समध्ये पण. सो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की वर्क इज इक्वल टू आपण PV का लिहू शकतो प्रेशर इंटू व्हॉल्यूम नॉट पॉवर. सो पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम अँड वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू व्हॉल्यूम असं आपण लिहू शकतो. मग हे जर फॉर्म्युले आपण तयार केले तर दिलेल्या सगळ्या व्हॅल्यू जर आपण तिथं पुट केल्या तर आपण फायनली इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. मग बघा तुम्हाला ह्या H ची व्हॅल्यू माहीत आहे. हे हवं तर मी इथं फक्त व्हॅल्यू टाकून ठेवतो. सो पॉवर इज इक्वल टू H म्हणजे 10 इंटू रो म्हणजे 900 इंटू G म्हणजे 10 घ्या इंटू व्हॉल्यूम म्हणजे 40 घ्या अपॉन टाईम म्हणजे 1800 घ्या. 2 0 तर इथंच घालवा. सो हे मग सगळं सॉल्व करा. डेफिनेटली सुटेल. आता हे सोपं आहे. यात लॉग टेबलची पण काही गरज नाही. 2000 याचा आन्सर येते का बघा. वॅट किंवा यालाच मग आपण 2 किलोवॅट म्हटलं तरी चालेल. दिस इज द आन्सर. मी पॉवरला P0 किंवा PO असं नोटेशन का वापरलं बघा कारण पुढं प्रेशर नोटेशन आहे P. त्यामुळे हे P आणि हे P वेगळं आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी इथं पॉवरला PO असं नोटेशन वापरलं आणि पुढचा प्रेशर आहे तो P आहेच. ओके. सो हा फॉर्म्युला फक्त तयार केला. बाकीचे हे कन्व्हर्जन्स आहेत कॅल्क्युलेशन्स गिव्हन्स पॉईंटमधले. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला आन्सर 2000 वॅट मिळेल. कारण पॉवर ही वॅट किंवा जूल पर सेकंड म्हणू शकतो ना. पण जनरली पॉवरचं स्टँडर्ड युनिट काय लिहितो आपण वॅट लिहितो. आणि तेच 2000च्या ऐवजी मी 2K लिहू शकतो. K म्हणजे किलो ना 1000 ना. सो 1000ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर ते शेवटी 2000च येणार ना. सो 2000 वॅट. सो इट कॅन बी रिटर्न ॲज 2 किलो वॅट. सो दिस इज द आन्सर. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. सुरुवातीला वाचल्यानंतर लक्षात येत नाही पण फॉर्म्युले जर बघितले तर थोडासा हा मग काय इझी वाटू शकतो. त्यामुळे हे फॉर्म्युले चेक करा सगळ्यांनी आणि फॉर्म्युल्यामध्ये कशा पद्धतीने आन्सर्स लिहिलेले आहेत हे बघा. डेफिनेटली हा सुटून जाईल. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित. सो दीज आर सम न्यूमेरिकल्स बेस्ड अपॉन प्रिव्हियस टॉपिक्स. ओके. हेडिंग काय लिहिले बघा मी वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम ॲक्च्युली हा रिडक्शनमधला पॉईंट आहे. रिडक्शनमध्ये आहे बट इम्पॉर्टंट पण आहे तितकाच. आपण जरी रिडक्शनमध्ये असले तरी काही पॉईंट्स आपण इन डिटेल बघतोय. बरेचसे पॉईंट्स आत्तापर्यंत बघितलेले आहेत. तशा पद्धतीचाच हा एक रिडक्शनमधला पॉईंट आहे वर्क एनर्जी थेरम. त्यामुळे हा थेरम आपण इन डिटेल बघूया. फॉर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणलेलं आपण काल बघितलं होतं. इंडिपेंडंट ऑन ॲक्च्युअल पाथ असेल तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हटलं होतं ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅग्नेटिक फोर्स आपण कन्सिडर केलं होतं. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ठीक आहे. वर्क आणि एनर्जी ठीक आहे. आता आपण जनरली वर्क एनर्जी सेम आहेत म्हणतो ना. वर्क आणि एनर्जी ॲनालॉगस क्वांटिटीज आहेत. सो इथं काय कन्सिडर करायचं जे काही वर्क डन तिथं होणार आहे ते म्हणजे थोडक्यात एखाद्या एनर्जीमध्येच कन्वर्ट होतं ना. आपण असंच म्हणतो वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी म्हणतो. सो एनर्जीचं कन्वर्जन आहे ह्या लॉमध्ये किंवा ह्या थेरममध्ये. सो एक सिम्पल मिनिंग बघा. 2 टाईपच्या एनर्जीज घेऊया आपण. पोटेन्शियल घेऊया आणि कायनेटिक घेऊया. ओके. पोटेन्शियल इज इक्वल टू कायनेटिक आपण डायरेक्टली नाही म्हणू शकत ना. आपण कन्वर्जन करू शकतो. बघा कधी लक्षात ठेवा पोटेन्शियल म्हणजे स्थिती. एका जागेवरती जर मी उभा असेल तर माझी पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे आणि मी जर मुव्हिंग स्टेटमध्ये असेल तर माझी कायनेटिक एनर्जी जास्त आहे. ओके. सो पोटेन्शियल आणि कायनेटिक दोन्ही जरी एनर्जीज असल्या तरी दोन्ही ह्या वेगवेगळ्या एनर्जीज आहेत. म्हणजे 2 टोकाच्या एनर्जीज आहेत. पोटेन्शियल म्हणजे V0 कायनेटिक म्हणजे V इज इन्फायनाईट V मॅक्सिमम वेलॉसिटी. म्हणजे साहजिकच ह्या 2 एनर्जी 2 अपोजिट साईडचे आहेत असं आपण म्हटलं. पण मला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीमध्ये जर रिलेशन द्यायचं असेल तर हे रिलेशन मी असं देऊ शकतो का बघा. चेंज इन माय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. समजा माझी पोटेन्शियल एनर्जी जर चेंज होत असेल तर ती कन्वर्ट कशात होऊ शकते कायनेटिकमध्ये होऊ शकते. मग चेंज होते म्हणजे काय मी असं म्हणेन की चेंज इन. मग चेंजच्या ऐवजी मी म्हणेन डिक्रीज इन. बघा पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होते याचा अर्थ कोण वाढतंय कायनेटिक एनर्जी वाढते. म्हणजे आपण म्हणू शकतो की डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू
कायनेटिक एनर्जी. सिंपल. किंवा डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. लक्षात येतंय? म्हणजे मला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन लिहायचं आहे. कोण इज इक्वल काय इज इक्वल टू काय, व्हॉट इज इक्वल टू व्हॉट, असं मला लिहायचं आहे. सो मी डायरेक्टली पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी लिहू शकत नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, जेव्हा माझी पोटेन्शियल एनर्जी कमी होते याचा अर्थ मी मुव्हिंग स्टेटमध्ये चाललेलो आहे. म्हणजे माझी पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते तेव्हा माझी कायनेटिक एनर्जी ऑब्व्हियसली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे किंवा तिथं कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. सो हा लॉ किंवा हा थेरम हेच सांगतो की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी और चेंज इन डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी और डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. उदाहरण सांगतो मी. डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे मी आत्ताच उभा आहे, एका जागेवरती उभा आहे. मला सांगा, मास आहे माझं, मी एका जागेवरती उभा आहे, तर माझ्यावरती कुठली एनर्जी जास्त आहे? ऑब्वियसली पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. सिंपल. दिस इज माय इनिशियल केस. पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम 100 आहे असं आपण म्हणूया. आता मी मुव्हिंग, पळतोय, मी आता पळत असं चाललेलो आहे विलॉसिटीनं, समथिंग विलॉसिटीनं मी चाललेलो आहे. मग माझी ही जी 100 व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे? साहजिकच डाऊन होणार आहे. का तर पोटेन्शियल एनर्जी आता कमी होत चालली ना. मी पळतोय याचा अर्थ मी कायनेटिक एनर्जीकडे निघालेलो आहे. इट मीन्स व्हॉट, माय पोटेन्शियल एनर्जी इज डिक्रीजिंग बाय सम अमाऊंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, असं म्हणूया, विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. काहीतरी एका डायरेक्शनला आपण चालू आहे, त्यामुळे माझी पोटेन्शियल एनर्जी आता 100 पासून कमी कमी होत चालली. याचा अर्थ दिस इज माय डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा ही पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत चालली, मी म्हणजे रनिंगमध्ये चाललो आहे, इट मीन्स ही एनर्जी कशात कन्वर्ट होणार आहे? कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे. सो सिंपल, डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी और डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. दिस इज द थेरम. आता ह्याचं एक्झाम्पल बघूया. डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी कमी करायची आपल्याला. समजा एखादी 4 व्हीलर 100च्या स्पीडने यायला लागलेली आहे, कॉन्स्टंट 100 स्पीड आहे, 100. सो त्याचं इनिशियल स्पीड किती झालं? 100 झालं. 100 झालं. डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी, चला डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी, सो त्या 100चं स्पीड काय झालं पाहिजे? ऑब्व्हियसली कमी झालं पाहिजे. चला मग आता तो ब्रेक दाबतो, ॲक्सेलरेटर कमी करतो. याचा अर्थ ती 4 व्हीलर 100च्या स्पीड नव्हती, ती आता 50च्या स्पीडकडे आलेली. म्हणजे स्पीड काय झालं त्याचं? डिक्रीज झालं. म्हणजे डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी. आणि जेव्हा ती 50च्या स्पीडनं येईल म्हणजे स्पीड कमी झालं, अजून स्पीड कमी होऊ शकतं, अगदी 0ला येऊ शकते. सो 100कडनं ती 0ला आली, ह्याचा अर्थ 0ला आली म्हणजे थांबली नाही, येऊन स्टॉप, थांबली. सो थांबली याचा अर्थ त्याच्यावरती कुठली एनर्जी जास्त झाली? पोटेन्शियल एनर्जी. सो आपण म्हणूया डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इज इक्वल टू इट्स अ पोटेन्शियल एनर्जी, किंवा डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. म्हणून ह्या दोन्ही एनर्जीज आधी व्यवस्थित समजणं गरजेचं आहे की पोटेन्शियल म्हणजे काय? जेव्हा व्हेलॉसिटी 0 असते तेव्हा पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? जेव्हा व्हेलॉसिटी 0 नसते तेव्हा त्या व्हेकलला, त्या ऑब्जेक्टला, त्या पार्टिकलला कायनेटिक एनर्जी जास्त मिळते. ओके, सो वी कॅन राईट दिस. आपण टेक्स्टबुक प्रमाणे पण स्टेटमेंट मी तुम्हाला देणारच आहे, पण आधी काही थोडासा प्रूफ आहे ते आपण बघूया. हेच अजून एका पद्धतीने लिहिलं जातं. आता काय म्हणलं आपण? डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी, जो खालचं स्टेटमेंट आहे इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. मग हे जेव्हा होतं डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी होतं इज इक्वल टू काय होतं? पोटेन्शियल एनर्जी मिळते. आणि हीच पोटेन्शियल एनर्जी एका वर्क डनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली जाऊ शकते. याला आपण वर्क डन म्हणू शकतो. म्हणजे आपण चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय म्हणू शकतो? वर्क डन म्हणू शकतो. लक्षात येते का बघा? चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो? वर्क डन म्हणू शकतो. ओके, मग या केसमध्ये चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे थोडक्यात कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू वर्क डन. हाच फॉर्म्युला मी असाही लिहू शकतो. सो दिस इज ऑल्सो वर्क एनर्जी थेरम, दिस इज ऑल्सो वर्क एनर्जी थेरम. समजलं का बघा? कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. लक्षात येते? आता मी इथं ॲज पर बुक स्टेटमेंट लिहितो, स्टेटमेंट. मग आपण हा प्रूफ हवं तर बघूया की कसा येतो प्रूफ. सोपा आहे हा सुद्धा. आधी स्टेटमेंट बघूया. डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू वर्क डन, डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू वर्क डन
ड्यू टू वर्क डन बाय ए कॉन्झर्वेटिव्ह फोर्स is converted into kinetic energy and vice versa. हेच रिव्हर्स सुद्धा लिहिलं तरी चालू शकतं. हे स्टेटमेंट आपण सांगू शकतो वर्क एनर्जी थेरमची, किंवा हा सुद्धा प्रूफ आपण फाइंड करू शकतो. कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू हाऊ इट इज वर्क डन. ओके, सो कन्सिडर करा एक मास आहे, ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे m, ठीक आहे, ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u, ज्याची फायनल व्हेलॉसिटी आहे f, ओके, ज्याला ॲक्सेलरेशन आहे a, ज्याच्यावरती फोर्स अप्लाय केलेला आहे f, त्यामुळे तिथे काय होणार आहे, वर्क डन होणार आहे आणि तो एका डिस्प्लेसमेंटनं मूव्ह होणार आहे असं आपण म्हणूया. आता या केसमध्ये काय इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती जास्त आहे असं म्हणूया, ठीक आहे, आणि फायनल व्हेलॉसिटी आहे ती कमी असं आपण एक जस्ट डिफाईन करू. म्हणजे एक समजा इनिशियल व्हेलॉसिटी यूनं तो पार्टिकल चाललेला आहे आणि तो कमी होणार आहे त्याचं स्पीड, म्हणजे यूनं चाललेला आहे तो व्हीमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यामुळे इनिशियल व्हेलॉसिटी आपण जास्त घेतली, फायनल व्हेलॉसिटी कशी घेतली, कमी घेतली. आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन्स माहीत आहेत, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस, ओके, किंवा एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. त्यातलं मी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस हे इक्वेशन घेतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. सिन्स ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह, काय करूया आता, ॲक्सेलरेशन निगेटिव्ह घेऊया. का, कारण व्हेलॉसिटी कमी होत चाललेली आहे म्हणून. मग हेच इक्वेशन काय होईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस ट्वाईस ए एस. चालेल का बघा, हे ट्वाईस ए एस मी इकडे घेतो. सो ट्वाईस ए एस इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर होईल. चालेल, सिम्पल इक्वेशनमध्ये आपण काय करतो, जस्ट रिअरेंजमेंट करतो. कायनेमॅटिकल इक्वेशन घेतलं, त्याच्यामध्ये टर्म्स फक्त एक टर्म मायनस घेतले, ॲक्सेलरेशन निगेटिव्ह घेतलं डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी जास्त आहे, फायनल व्हेलॉसिटी कमी आहे म्हणून. जनरली कसं असतं, इनिशियल व्हेलॉसिटी कमी, फायनल व्हेलॉसिटी जास्त म्हणतो ना, तेव्हा आपण प्लस ॲक्सेलरेशन घेतो. पण जर वरून खाली येत असेल, आपलं हे रिटार्डेशनमध्ये पण झालं आहे बघा, डिसेलरेशनमध्ये पण झालेलं आहे, की पहिल्यांदा व्हेलॉसिटी जास्त होती, नंतर व्हेलॉसिटी कमी झाली. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी आहे, पण डिक्रीजिंग व्हेलॉसिटी आहे ना. सो डिक्रीजिंग व्हेलॉसिटी असेल तर रिटार्डेशन घेतलं जातं, किंवा त्यालाच निगेटिव्ह ॲक्सेलरेशन किंवा डिसेलरेशन म्हणतात, हे लक्षात ठेवा. सो ॲक्सेलरेशन निगेटिव्ह घेतलं आणि ही टर्म फक्त काय केली, अरेंजमेंट केली. सो हे एक इक्वेशन मिळालं. सो आपण काय करूया, डिवाइड किंवा m/2 ने मल्टिप्लाय बाय m/2 इक्वेशन 1. सिम्पली m/2 ने काय करूया, आपण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. ट्वाईस ए एस m/2 इज इक्वल टू यू स्क्वेअर m/2 मायनस व्ही स्क्वेअर m/2. चालेल का बघा, सिंपल काय केलं, m/2 आपण त्याला मल्टिप्लाय करत चाललेलो आहे. हे 2 तर कॅन्सल होईल, हे m आणि a, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन लिहू शकतो. सो फोर्स इंटू एस लिहिलं बघा आपण. चालेल का, m इंटू ए बद्दल काय लिहिलं इथं, सिन्स हवं तर कारण लिहा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, ओके, इज इक्वल टू हेच मी असं लिहितो 1/2 m यू स्क्वेअर मायनस 1/2 m व्ही स्क्वेअर लिहितो बघा. चालेल का बघा. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असतं, वर्क डन असतं. सो आपल्याला वर्क डन किती मिळालं बघा, 1/2 m यू स्क्वेअर मायनस 1/2 m व्ही स्क्वेअर मिळालं. चालेल का, इक्वेशन काय मिळालं बघा. सो वर्क डन इज इक्वल टू 1/2 m यू स्क्वेअर, ओके, सो 1/2 m व्ही स्क्वेअर, ठीक आहे. हेच आपण असं लिहिलं तर चालेल. देअरफॉर 1/2 m यू स्क्वेअर, सो इनिशियल कायनेटिक एनर्जी आहे ना, सो कायनेटिक एनर्जी इनिशियल म्हणूया, मायनस ही कायनेटिक एनर्जी कसली आहे, फायनल, इज इक्वल टू काय झालं, वर्क डन झालं बघा. हे इक्वेशन टॅली करा. चालेल, आता इथं फक्त मी फायनल का म्हटलं, कारण आपण जनरल केस कशी घेतो, यू कमी आणि व्ही जास्त आहे असं म्हणतो, त्या केसमधलं ना हे इक्वेशन. सो ही दोन्ही इक्वेशन सेम आहेत. आपण जशी कंडिशन कन्सिडर केलेली आहे त्याच्यावरून आपण हे इक्वेशन प्रूव्ह केलं. सो
इनिशियल कायनेटिक एनर्जी ह्या केसमध्ये जास्त आहे ना बघा, यू मी जास्त आहे म्हटलं ना, व्ही कमी आहे, कारण एक ऑब्जेक्ट चालला यू स्पीडनं आणि तो पुन्हा कमी होणार आहे, व्ही स्पीडमध्ये जाणार आणि ते व्ही स्पीड कमी असणार आहे. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी जास्त झाली, फायनल व्हेलॉसिटी कमी झाली आणि त्याचा हा आपण प्रूफ बघितला. ओके, सो याला आपण काय म्हणू शकतो, वर्क एनर्जी थेरम, वी कॅन से दॅट. बघा लिहून घ्या इथपर्यंत सगळं व्यवस्थित. ॲक्च्युली हा रिडक्शनचा पॉईंट आहे, बट व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इंटरेस्टिंग म्हणून आपण हा कन्सिडर करतोय. ओके, अजून एक पुढचाही रिडक्शनचाच पॉईंट आहे, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. आपण हा थोडक्यात बघूया. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. आपण एक गनचं एक्झाम्पल याच्यामध्ये बघितलं होतं बघा. ओके, सो पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. सो हे लिनियर मोमेंटम आहे पी, आणि हे एका आयसोलेटेड सिस्टीमसाठी कॉन्स्टंट असतं असा तो लॉ आहे. द टोटल मोमेंटम ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टीम, द टोटल मोमेंटम ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्झर्वड म्हणजेच कॉन्स्टंट, इज कॉन्झर्वड. एवढंच लिहितो मी. याच्यामध्ये बुलेट गनचं एक्झाम्पल सुद्धा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम सांगतं. आपण बघितलं होतं की बुलेटची लिनियर मोमेंटम आणि त्या गनची लिनियर मोमेंटम इक्वल लिहिलं होतं आपण. ओके, म्हणजे बिफोर फायरिंग आणि आफ्टर फायरिंगचं जे काही लिनियर मोमेंटम असतं ते कसं असतं, सेम असतं असं आपण म्हटलं होतं. त्याच्यावरून आपण एक एक्झाम्पल काही मला वाटतं मागच्या 2 लेक्चरपूर्वी सुरुवातीला बघितलं होतं बघा एक एक्झाम्पल. तसंच आपण एक क्रॅकर म्हणजे फटाक्याचा जो स्फोट असतो किंवा एखादा बॉम्ब ब्लास्ट कन्सिडर केला जातो, ते सुद्धा एक्झाम्पल, एक्सप्लोजनचं जे एक्झाम्पल आहे, क्रॅकर एक्सप्लोजन, बॉम्ब एक्सप्लोजन, ते सुद्धा एक्झाम्पल लिनियर मोमेंटम कॉन्झर्वेशन कन्सिडर केलं जातं. की ज्याच्यामध्ये काय की लिनियर मोमेंटम बिफोर एक्सप्लोजन इज इक्वल टू लिनियर मोमेंटम आफ्टर एक्सप्लोजन असं कन्सिडर केलं जातं. ओके, म्हणजे बिफोर आणि आफ्टरची कंडिशन जी आहे ती इक्वल सांगितली जाते, म्हणजेच कॉन्स्टंट आहेत दोन्हीही लिनियर मोमेंटम, कॉन्स्टंट किंवा कॉन्झर्वड आहेत असं सांगितलं जातं. आता याचा प्रॅक्टिकली अर्थ काय बघा, जसं एनर्जीचं कॉन्झर्वेशन असतं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, म्हणजे याचं एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला देईन एनर्जी कॉन्झर्वेशनचं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणून एक सर्क्युलर मोशनमध्ये पॉईंट आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. एक दोरी असते आणि त्या दोरीला आपण एखादा जर ऑब्जेक्ट असा बांधला आणि ती दोरी जर अशी व्हर्टिकली रोटेट केली आपण, तर ती दोरी अशी फिरते, अशी व्हर्टिकली सर्कल तयार करते ना तुमच्यासमोर, बरोबर. म्हणजे तो ऑब्जेक्ट जेव्हा फिरत असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी सेम राहत नाही. ह्याला ग्रॅव्हिटेशनल रिझन आहे ना. ग्रॅव्हिटीमुळं काय होतं, तो ऑब्जेक्ट वरून एकदम फास्ट असा खाली जातो, पुन्हा स्लोली वरती येतो, पुन्हा खालून फास्ट जातो. म्हणजे त्या ऑब्जेक्टचे जर आपण 3 पॉईंट्स कन्सिडर केले, एक सगळ्यात वरचा, एक सगळ्यात खालचा आणि एक मिड पॉईंटचा, तर सांगू शकतो की सगळ्यात वरच्या पॉईंटची व्हेलॉसिटी कमी असते, सगळ्यात खालच्या पॉईंटची व्हेलॉसिटी जास्त असते आणि मिड पॉईंटची व्हेलॉसिटी कमी असते असं आपण म्हणतो. पण जर एनर्जीचा विचार केला तर तिन्ही पॉईंटची एनर्जी कशी असते, सेम असते. का तर एनर्जीमध्ये 2 प्रकारची एनर्जीज आहेत, कायनेटिक आहे आणि पोटेन्शियल आहे. सो वरच्या पॉईंटला भलेही कायनेटिक एनर्जी 0 असू दे, तिथं पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. खालच्या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी 0 असू दे पण कायनेटिक एनर्जी जास्त असते. आणि मधल्या पॉईंटला दोन्ही एनर्जी सेम असतात, मीडियम असतात असं आपण म्हणूया. म्हणजे 10 टोटल एनर्जी कन्सिडर केलं तर वरती पोटेन्शियल एनर्जी एकदम जास्त असते, 9 असते, +1 कायनेटिक म्हणूया. खाली कायनेटिक 9 +1 पोटेन्शियल आणि इथं मिड पॉईंटला 5 + 5. म्हणजे शेवटी तिन्ही पॉईंटचा विचार केला तर टोटल एनर्जी आपल्याला 10 जूल्स मिळणार आहे. फक्त काय होतं की कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये फरक पडतो. सेम तशा पद्धतीनं लिनियर मोमेंटम सुद्धा डिफाईन केलं जातं. सो आयसोलेटेड एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचं जे काही लिनियर मोमेंटम आहे ते काय सांगितलं जातं, कॉन्स्टंट सांगितलं जातं. मग बुलेट गनचं एक्झाम्पल सुद्धा घेतलं तर चालेल किंवा क्रॅकरचं एक्झाम्पल घेतलं तरी सुद्धा चालेल. सो क्रॅकरमध्ये कंडिशन सांगितली जाते, लिनियर मोमेंटम बिफोर एक्सप्लोजन, लिनियर मोमेंटम शॉर्टमध्ये सांगतो मी हे सगळं, लिनियर मोमेंटम बिफोर एक्सप्लोजन इज इक्वल टू लिनियर मोमेंटम आफ्टर एक्सप्लोजन. म्हणजे बिफोर एक्सप्लोजन काय कंडिशन असते आणि
आफ्टर एक्सप्लोजन काय कंडिशन असते, क्रॅकर्स असतात, फटाके म्हणूया, बॉम्ब म्हणूया. बिफोर एक्सप्लोजन व्हायच्या आधीसुद्धा त्यांचं जे काही जर मास इंटू व्हेलॉसिटी फाइंड आउट केली, ओके, तर ती एक इनिशियल झालं किंवा बिफोर एक्सप्लोजनची कंडिशन झाली. आणि सेम ती ब्लास्ट झाल्यानंतर त्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स होतात. मग नंबर ऑफ पार्टिकल्सला मास आले, व्हेलॉसिटी आले. ह्या सगळ्यांचं जरी आपण एकत्रित लिनियर मोमेंटम काढलं तर ते सुद्धा कसं असतं, जनरली 0 होतं. म्हणून दोघं सेम असतात असं म्हणलं जातं. म्हणजे बिफोर एक्सप्लोजन जे काही लिनियर मोमेंटम आहेत ते आणि आफ्टर एक्सप्लोजन जे काही लिनियर मोमेंटम आहे ते दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहेत असं या लॉमध्ये सांगितलं जातं. सो हा एक इम्पॉर्टंट लॉ आहे. 12thला हा फार गरजेचा लॉ आहे. त्यासाठी मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. इन फ्युचर तुम्हाला तो डिटेलमध्येही सांगितला जाईल. ओके, याच्यावरचं एक छोटंसं एक्झाम्पल आहे, इंटरेस्टिंग आहे एक्झाम्पल. ते एक्झाम्पल आपण घेऊया. बुकमधलंच आहे हे. A lighter object A and heavier object B are initially at rest. Both are imparted with the same linear momentum, which will start with greater kinetic energy. A or B or both will start with the same energy. दोन ऑब्जेक्ट्स घेऊया A आणि B, ओके, आणि त्यांना सेम लिनियर मोमेंटम दिलेला आहे असं म्हणूया. तर A आणि B पैकी कुणाला कायनेटिक एनर्जी म्हणजे कुणाची जास्त असेल. आता जनरली आपण काय म्हणूया की जो मोठा ऑब्जेक्ट आहे त्याची कायनेटिक एनर्जी जास्त असते. तर इथं असं होत नाही. इथं ए ची कायनेटिक एनर्जी जास्त बघायला मिळते. तर ती कशी बघायला मिळते आपण बघूया. ओके, त्यासाठी आधी आपण कन्सिडर करूया ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी. ओके, सो ऑब्जेक्ट ए साठी त्याचं मास आपण m1 घेऊया, त्याची व्हेलॉसिटी आपण v1 घेऊया. ओके, ऑब्जेक्ट ए साठी. आणि ऑब्जेक्ट बी साठी मास m2 घेऊया आणि v2 व्हेलॉसिटी घेऊया. पण त्यांचं बोथ आर इम्पार्टेड विथ सेम लिनियर मोमेंटम असं म्हटलेलं आहे. बोथ आर इम्पार्टेड विथ सेम लिनियर मोमेंटम म्हणजे दोघांचं लिनियर मोमेंटम कसं असेल, सेम असेल. सो m1 v1 इज इक्वल टू कंडिशन लिहूया आपण m2 v2 लिहूया. L1 इज इक्वल टू L2 ना, लिनियर मोमेंटम दोघांचंही सेम आहे. ओके, सो आता कायनेटिक एनर्जी सांगा. कायनेटिक एनर्जी A इज इक्वल टू 1/2 m1 v1 स्क्वेअर. चालेल का बघा. कायनेटिक एनर्जी B सांगूया 1/2 m2 v2 स्क्वेअर. ओके, आता जर आपण m1 v1 बद्दल जर m2 v2 पुट केलं, ठीक आहे, किंवा m2 v2 बद्दल जर m1 v1 पुट केलं तर आपल्याला हे चेंजेस कसे मिळतात बघा. सो इज इक्वल टू 1/2 ह्यातल्या m1 v1 बद्दल आपण m2 v2 पुट करूया आणि हे v1 आहे असं आपण म्हणूया. इज इक्वल टू m2 v2 बद्दल आपण काय पुट करूया, m1 v1 पुट करूया आणि हे v2 आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे, चालेल का बघा. मग दोघांचा रेशो घेऊया आपण. सो कायनेटिक एनर्जी A अपॉन कायनेटिक एनर्जी B म्हणतो मी. ओके, सो हे या दोघांचा जर रेशो घेतला तर 1/2 तर कॅन्सल होईल, v2 ला v2 जाईल, v1 ला v1 जाईल. सो राहिलं काय, m2 अपॉन m1 राहील. म्हणजे आपल्याला इक्वेशन बघा वेगळंच मिळालं काहीतरी. अपेक्षित होतं की A ची कायनेटिक एनर्जी जास्त आहे असं अपेक्षित होतं, पण इथं मिळालं इक्वेशन काय, कायनेटिक एनर्जी ऑफ A अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ B इज इक्वल टू m2 अपॉन m1. आता m2 आणि m1 मध्ये जेव्हा लहान कोण आहे आणि मोठा कोण आहे सांगा. m2 मोठा आहे बघा, साहजिकच ऑब्जेक्ट B मोठा आहे ना, म्हणजे m2 ग्रेटर दॅन m1. बघा, सिन्स m2 ग्रेटर दॅन m1 याचा अर्थ ही टर्म आहे ती याच्यापेक्षा कशी आहे, मोठी आहे. याचा अर्थ ही कायनेटिक एनर्जी कशी असेल, जास्त असेल. देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ A ग्रेटर दॅन कायनेटिक एनर्जी ऑफ B. म्हणजे आपण विचार केला होता की ज्याचं मास जास्त त्याची कायनेटिक एनर्जी जास्त असेल, पण इथं काय झालं, कायनेटिक एनर्जी A ची जास्त मिळेल. दॅट इज लाइटर बॉडी A हॅज मोर कायनेटिक एनर्जी. दॅट इज लाइटर बॉडी A हॅज मोर कायनेटिक एनर्जी. समजला का बघा क्वेश्चन काय केला आपण. सो ही एक लिनियर मोमेंटमची कन्सेप्ट आहे असं म्हटलं जातं, त्या कन्सेप्टचाच इथं वापर करून हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. तर हे दोन्ही पॉईंट्स तसे रिडक्शनमधले आहेत. वर्क एनर्जी थेरमसुद्धा मी थोडक्यातच सांगितला, पण तेवढं लक्षात ठेवा व्यवस्थित. सिमिलरली हा सुद्धा थोडक्यातच सांगितलेला आहे. सो दोन्ही रिडक्शनचे पॉईंट्स आहेत. आता ॲक्च्युली याच्यानंतर कुलिजन असा एक पॉईंट पुढं मिळतो आपल्याला. कुलिजन बघायला मिळतं. दोन ऑब्जेक्टमध्ये कुलिजन झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय होते किंवा त्याच्यामधलं मॅथमॅटिकल ॲनालिसिस काय हे थोडंसं इन डिटेल आता आपल्याला बघायला लागेल. ते महत्त्वाचा पॉईंट आहे पुढचा, तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, सो आज जेवढं झालं तेवढं व्यवस्थित त्याची नोट्स प्रिपेअर करा. जे काही न्यूमेरिकल्स घेतली ती व्यवस्थित बघा. ही सगळी टेक्स्टबुकमधली अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्सपैकी मी न्यूमेरिकल्स घेतलेल्या आहेत, त्या सगळ्याचा व्यवस्थित
अभ्यास करायचा प्रयत्न करा. काही शंका असेल आजच्या लेक्चरला तर डेफिनेटली विचारा, पुन्हा त्याच्यावरती आपण डिस्कशन करू किंवा पर्सनल क्वेश्चन करा, काही हरकत नाही. फक्त इंटरॅक्शन राहू द्या. तुम्ही जे शिकतायत, मी जे शिकवते ते तुम्हाला समजतंय असा माझा अर्थ लागत असतो किंवा मी लावत असतो, तर तसंच राहू द्या. आणि त्यातनं काही शंका जर येत असेल, डाऊट्स काही येत असेल तर डेफिनेटली तसं तुम्ही मला क्वेश्चन कर जावं, आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. ओके, सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.